आतापर्यंतची भावना होती की आपण जीवनामध्ये कष्ट केलं पाहिजे, आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे, आपण लोकांसाठी धडपडलं पाहिजे. पण आज विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर माझी मानसिकता अशी झालेली आहे की आपण लोकांची सेवा केली पाहिजे. 24 तास लोकांची आपण सेवा केली पाहिजे, लोकांच्या डोळ्यामधले अश्रू पुसले पाहिजे, लोकांचं भलं करण्यासाठी जे जे काही माझ्याकडनं होऊ शकतं ते करण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न हा 100% माझ्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. इतर या मतदारसंघामध्ये राज्यामधल्या सगळ्या योजना जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कार्यरत राहील. आणि सगळ्या योजना कोणालाही न भेटता, कोणालाही पैसे न देता, कोणाची हाजी न करता आपल्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज राहू, एवढं देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायचं. आज या कार्यक्रमाला आपले नेते आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण साहेब आलेले. आदरणीय रवींद्र भाऊ, आपण पाहिलं असेल की काश्मीर मध्ये झालेला पहलगामचा हल्ला आणि त्या हल्ल्याला आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने दिलेलं उत्तर हे तुम्हाला सर्वांना कसं वाटलं? भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सिंदूर या ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांना सर्वांना यमसदनी पाठवलं. हे तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं की नाही? जरा जोरात सांगा. नक्की आपल्याला सर्वांना हे सर्वच्या सर्व येणाऱ्या काळामध्ये हे अतिरेकी हल्ले, हे आपले असणारे शेजारी देश आपल्याकडे घडवून आणतायत, या सर्वांना चोख उत्तर हे आपलं भारतीय सैन्य देत आहे. आणि त्या भारतीय सैन्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं हे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये आव्हानं फार मोठी आहेत. देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहता हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे. प्रत्येक क्षेत्र. आणि मग त्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल हा येणाऱ्या काळामध्ये हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये होतोय. आपल्याला सर्वांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून